नमस्कार, मी मिलिंद सोनवणे. मी आता आलेलो आहे आपल्या चोपड्या नगरीचे जे मुख्य अधिकारी आहेत राहुल पाटील साहेब यांच्याकडे आलेलो आहे. तर नुकतेच ते या सायकलीने पंढरपूरची वारी हे करून आले आणि महाराष्ट्रातून मला असं वाटतं की एकमेव मुख्य अधिकारी राहुल पाटील हे असावेत आणि ते सायकलीने वारीला गेलेले होते आणि नुकतेच ते आपली 5 ते 7 दिवसाची वारी करून या सायकलीने ते इथं आलेले आहेत. तर आपण जाणून घेऊ की त्यांना ही चालना किंवा त्यांच्या मनात भावना ही कशी व्यक्त झाली की आपण या सायकलीने वारीला जावं आणि वारी कशी त्यांना काय काय अनुभव आले हे आपण त्यांच्याकडनं ऐकून घेऊया. साहेब नमस्कार. आपण सायकलीने वारीला गेले पंढरपूर विठुरायाच्या दर्शनाला, तर आपल्या मनात ही भावना कशी व्यक्त झाली किंवा कशी आली? रामकृष्ण हरी, जय हरी विठ्ठल. जळगाव सायकलिस्ट ग्रुपमार्फत दिनांक 19 ते 21 जून या कालावधीमध्ये जळगाव ते पंढरपूर असा 485 किलोमीटरची पंढरपूर वारी आयोजित करण्यात आलेली होती. 3 वर्षापासून आमची कपलची इच्छा होती, माझ्या मिसेसची बी इच्छा होती की आपण पायी वारी पंढरपूर वारी करावी आणि नेमका योगायोग जुळून आला. इथं चोपड्याला आल्यावर सायकलिस्ट जो ग्रुप आहे जळगावचा त्यांनी ही पंढरपूर वारी आयोजित केलेली होती. मी त्यात रजिस्ट्रेशन केलं आणि मला सायकलचा एवढा अनुभव नव्हता आणि एवढी प्रॅक्टिस पण नव्हती, परंतु आपल्या चोपड्यामधले जो सायकल ग्रुप आहे त्यात आपले मयूर जैन असतील, आपले उदय भाऊ असतील, निलेश भाऊ असतील, अजय भाऊ असतील आणि डॉक्टर वैभव असतील यांनी मला गायडन्स केलं, त्यांच्यासोबत प्रॅक्टिस केली आणि या जी सायकल वारी याच्यात मी सहभाग घेतला. साहेब, हे आपलं किती वर्ष होतं पंढरपूर वारी? हे माझं पहिलंच वर्ष होतं, पण आता दरवर्षी माझं हे करण्याचं माझं नियोजित आहे. साहेब, आपल्याला ह्या 4 ते 5 दिवसाचा सायकलीने जाण्याचा जो प्रसंग किंवा जो अनुभव आहे तर तो कसा तुम्हाला आला किंवा तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल? 19 जूनला आम्ही सायकल वारी चालू केली आणि दर दिवशी 150 किलोमीटरच्या वरती सायकलिंग आम्हाला करायचं टार्गेट होतं. पहिल्या दिवशी आमचं 165 किलोमीटर झालं, दुसऱ्या दिवशी 150 किलोमीटर झालं आणि शेवटच्या दिवशी 175 किलोमीटर झालं. तर जळगावहून जाताना जो पंढरपूरला आपण जातो तो पूर्ण चढ आहे आणि वातावरण देखील खराब होतं, समोरून वारा देखील होता आणि 4 ते 5 मोठे घाट होते. तर खूप डिफिकल्ट होतं, पण बाकीच्या जे सहकारी होते त्यांच्या मदतीने आणि विठुरायाचं नाव घेऊन मी हे पार केलं. आपल्यासोबत किती लोक होते साहेब? आमच्यासोबत जळगाव ग्रुपचे 66 लोक होते आणि पूर्ण महाराष्ट्रभरातून जवळपास 100 सायकलिस्ट ग्रुप हे पंढरपूरला आलेले होते आणि 21 जूनला तिथं मोठा रिंगण सोहळा पार पडला. सगळे सायकल ग्रुप एकत्र आले, जवळपास 5000 सायकलिस्ट होते आणि तेथे त्यांचं जे रेल्वे ग्राउंड आहे तिथे 5000 सायकलिंगचा मोठा रिंगण सोहळा हा पार पडला. या वारीमध्ये अजून एक अनुभव शेअर करू इच्छितो की वारी करताना खूप त्रास पण झाला, पण पायाला मोठे मोठे फोड देखील आलेले होते. पण जेव्हा पंढरपूरला पोहोचलो आणि सायकलची आंघोळ घातली आणि त्या नदीमध्ये चंद्रभागेमध्ये पाय टाकले आणि दुसऱ्या दिवशी माझे जे फोड होते ते विठुरायाच्या कृपेने गायब होऊन गेले. साक्षात परमेश्वराची सिद्धीला आपण याला म्हणूया. हो. आणि तुमचं खूप खूप अभिनंदन सर. थँक्यू, धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण.